नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण फिजिक्सचं 11वी फिजिक्सचं पहिलं चॅप्टर शिकत आहोत. यापूर्वी आपण यामध्ये 2 व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज आणि डायमेन्शन्सबद्दल शिकलो. आज आपल्याला काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आणि काही डिराइव्ड क्वांटिटीज विथ स्पेशल नेम हे आज आपल्याला बघायचं आहे. In last video we have seen that there are 2 types of quantities, fundamental and derived quantities. What do you mean by fundamental quantities? The physical quantities which do not depend on any other quantities for their measurement are called as fundamental quantities. ज्या फिजिकल क्वांटिटीज मोजण्यासाठी आपल्याला इतर क्वांटिटीजची गरज पडत नाही त्यांना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. मागच्या वेळेस आपण पाहिलं त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज. एक नजर टाकूयात. बघा तुमच्या समोर टेबल आहे. लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि त्यांचे हे युनिट पण आपण पाहिलेले आहेत, त्यांचे सिम्बॉल्स. याच्याशिवाय 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत ज्या सुद्धा फंडामेंटल आहेत. त्या आहेत प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. प्लेन अँगलचं युनिट आहे रेडियन आणि सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरेडियन. दीज आर क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. डिराइव्ड क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. ह्या 7 + 2 क्वांटिटीज सोडल्या तर बाकीच्या सगळ्या राहिलेल्या क्वांटिटीज ह्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. त्या सगळ्या क्वांटिटीज ह्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतात, परंतु ह्या क्वांटिटीज कुणावर डिपेंड नाही. आज आपल्याला त्या डिराइव्ड क्वांटिटीजचे काही महत्त्वाचे फॉर्म्युले बघायचे आहेत जे आपल्याला फिजिक्समध्ये नेहमी उपयोगी पडतात. इम्पॉर्टंट फॉर्म्युले हे फॉर्म्युलाचं प्लुरल फॉर्म आहे, अनेक वचन आहे. एक असेल तर आपण फॉर्म्युला म्हणतो आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण त्याला फॉर्म्युले म्हणतो. वेगवेगळे शेप्स असतात, वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू असतात. रेक्टँगल, स्क्वेअर, सर्कल, स्पियर, सिलेंडर ह्या वेगवेगळ्या आकाराच्या ज्या वस्तू असतात त्यांचा एरिया, त्यांचं व्हॉल्यूम याचे काही फॉर्म्युले असतात जे आपले नेहमी पाठ असले पाहिजे. आपण एक नजर टाकूयात. एरिया formula is length into breadth. If the body is a rectangular like this, then it has the length and breadth. Product of length and breadth gives area of that rectangle. If you want to find the area of a circle, this second figure, then area of circle is given by the formula area of circle equal to pi r square. Area of sphere, this third figure, is a spherical object like a ball, football or cricket ball. देन इट्स सरफेस एरिया. हे जे सरफेस दिसतंय तुम्हाला त्याचं बाहेरचं एरिया म्हणजे असं इमॅजिन करा की आपल्याला समजा याला कव्हर शिवायचं आहे कापडाचं, तर त्याला कापड किती लागेल ते आपण या फॉर्म्युल्याने काढणार. 4 pi r square. अगदी त्याला व्यवस्थित फिट बसेल अशा पद्धतीचं आपल्याला जर शिवायचं असेल तर ते शिवल्यानंतर त्याचा एरिया किती असेल त्या कापडाचा 4 pi r square. एरिया ऑफ सिलेंडर, दिस 4th फिगर, त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल. एरिया ऑफ सिलेंडर इज गिवन बाय 2 pi r in bracket r plus h, where r is radius. See this figure. r is radius of the cylinder, h is height of the cylinder. Volume of object is length into breadth into height. परंतु समजा एखादी बॉडी जर स्फेरिकल असेल तर मग व्हॉल्यूम कसं काढायचं. फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज 4/3 pi r cube. बघा या ठिकाणी 3 नंबरचा फॉर्म्युला हा स्फिअरसाठीच आहे आणि 6 नंबरचा फॉर्म्युलासुद्धा स्फिअरसाठी आहे. फॉर्म्युला नंबर 3 गिव्स एरिया ऑफ स्फिअर, while फॉर्म्युला नंबर 6 गिव्स व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. सिमिलरली व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज गिवन बाय फॉर्म्युला pi r square h. फॉर्म्युला नंबर 4 gives area of cylinder, this figure. Area of this cylinder is given by this formula 2 pi r in bracket r plus h, while volume of this same cylinder is given by formula pi r square h.
R is radius, you can see in the figure. H is height of the cylinder. अजून काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत जे आपण नेहमी वापरतो, त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात. कोणता फॉर्म्युला आहे? डेन्सिटी. डेन्सिटी इज मास पर युनिट व्हॉल्यूम. कुठल्या एखादी वस्तूची तुम्हाला समजा डेन्सिटी काढायची असेल, की उदाहरणार्थ समजा आता हा मोबाईल आहे, याची डेन्सिटी आपल्याला काढायची असेल तर याचं मास मोजायचं, याचं व्हॉल्यूम काढायचं, त्याने डिवाइड करायचं, व्हॉल्यूमनी आपल्याला मिळते डेन्सिटी. सिमिलरली लिनियर डेन्सिटी इज मास पर युनिट लेंथ. सरफेस डेन्सिटी इज mass per unit area. These are important formulae. Speed is distance upon time. समजा एखादी वस्तू मोशनमध्ये असेल, की समजा क्रिकेटचा बॉल आहे, बॅट्समनने हिट केल्यानंतर तो बॉल मोशनमध्ये येतो, तर त्या बॉलचा स्पीड काढायचा असेल तर त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स तुम्हाला काढावं लागेल, त्याला डिवायडेड बाय टाईम करावं लागेल, किती वेळ लागला त्याला. किंवा एखादं व्हेकल चाललं असेल, त्याचा स्पीड काढायचा असेल तर त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स, म्हणजे समजा एखादी कार दौंडवरून पुण्याला गेली तर कितीच्या स्पीडने गेली, ॲव्हरेज स्पीड, तर दौंड पुणे अंतर किती, ते डिस्टन्स काढा, त्याला डिवायडेड बाय किती टाईम लागला, त्याच्यावरून तुम्हाला मिळेल स्पीड. व्हेलॉसिटी इज गिवन बाय व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये फरक फक्त एवढा आहे, स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी, मीन्स इट डज नॉट हॅव ए डायरेक्शन, while velocity is a vector quantity, it has a direction. म्हणजे फरक फक्त एवढा आहे की व्हेलॉसिटी सांगताना तुम्हाला स्पीड सांगायचाच आहे, परंतु डायरेक्शन पण सांगायची आहे. म्हणजे कसं, स्पीडमध्ये तुम्ही म्हणू शकता की एक कार 50 km/h या स्पीडने चाललेली आहे, तुम्हाला ती कार कोणत्या दिशेला चाललेली आहे ते सांगायची आवश्यकता नाही. परंतु व्हेलॉसिटीमध्ये मात्र तुम्हाला ती कार 50 km/h स्पीडने चाललेली आहे हे सांगून ती कुठे चालली, पुण्याकडे चालली किंवा बारामतीकडे चालली, सोलापूरच्या दिशेला चालली, औरंगाबादच्या दिशेला चालली, दौंडच्या दिशेला चालली, ही डायरेक्शन सांगावी लागते. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ डायरेक्शन सांगावी लागते. म्हणून व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, तेवढाच फरक आहे. त्यानंतर ॲक्सेलरेशन इज डिफाईन्ड ॲज चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ॲक्सेलरेशन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण मोटरसायकल चालवतो तेव्हा आपण आपल्या मोटरसायकलचा स्पीड कमी जास्त करत असतो. हा स्पीड आपण दर सेकंदाला कितीने वाढवतो किंवा कमी करतो त्याला म्हणतात ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. तुम्ही मोटरसायकलचा स्पीड किंवा व्हेलॉसिटी कितीने बदलली आणि त्याला किती वेळ लागला, याच्यावरून एका सेकंदाला तुमच्या मोटरसायकलचा स्पीड कितीने बदलला ते कळतं. दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. देन फोर्स इज डिफाईन्ड ॲज मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे एखादी वस्तू आपण ओढतो किंवा ढकलतो तेव्हा आपण त्याच्यावरती फोर्स लावतो, फोर्सला बल म्हणतात मराठीत. तेव्हा लावलेलं फोर्स कसं काढणार, तर तुम्ही ज्या वस्तूवर फोर्स लावलं त्या वस्तूचं मास काढा, तुम्ही लावलेल्या फोर्समुळं किती ॲक्सेलरेशन झालं, म्हणजे एका सेकंदात त्या बॉडीचा स्पीड कितीने बदलला ते काढा. दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्याच्यावरून तुम्हाला फोर्स मिळतं. मोमेंटम इज डिफाईन्ड ॲज प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. दॅट मीन्स वेन एवर सपोज अ मोटरसायकल is in motion, then how to find its momentum? Mass of that bike into velocity of that bike will give you momentum of that vehicle, that motorcycle. Impulse is defined as product of force and time. For example, suppose when we kick the football, we apply the impulse. जेव्हा आपण फुटबॉलला किक मारतो तेव्हा आपण त्याच्यावरती इम्पल्स लावतो. तेव्हा तुम्ही लावलेलं इम्पल्स कसं काढायचं, तर तुम्ही किक मारताना किती फोर्स लावलं ते फोर्स काढायचं. इंटू टाईम. टाईम म्हणजे किती वेळ तुम्ही फोर्स लावलं त्या फुटबॉलवरती, म्हणजे तुमच्या पायाचा आणि त्या फुटबॉलचा संपर्क किती वेळ होता तो टाईम काढा आणि मग फोर्स इंटू टाईम काढलं की तुम्हाला मिळतं इम्पल्स. अजून काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते आपण बघूयात आणि त्याच्यानंतर काही डिराइव्ड क्वांटिटीज आहेत ज्यांना काही स्पेशल युनिट्स आहेत, म्हणजे त्यांच्या युनिट्सला जे नावं दिलेले आहेत ते सायंटिस्टच्या नावावरून दिलेले आहेत. प्रेशर इज डिफाईन्ड ॲज फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे एखाद्या वस्तूवरती आपण जेव्हा फोर्स लावतो
समजा आपण एखादी वस्तू अशी ठेवली आणि त्याच्यावर आपण दाबलं, तर प्रेशर म्हणजे आपण लावलेलं फोर्स प्लस ते किती एरियावर लावलं आपण, त्या एरियाने डिवाईड केले की आपल्याला मिळतं प्रेशर. प्रेशरला मराठीत दाब म्हणतात. त्यानंतर वर्क इज डिफाईन्ड ॲज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फॉर एक्झाम्पल, सपोज द कार इज इन मोशन, then that car is doing the work. So work done by that car can be determined by using this formula, force into displacement. What is the force exerted by engine of the car into displacement of that car. म्हणजे कार किती अंतर गेली त्या अंतराला मल्टिप्लाय करायचं, किती फोर्स लावलं गेलं ते कार पुढं ढकलण्यासाठी त्या इंजिननी, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला मिळतं वर्क. त्यानंतर पॉवर काढायचं असेल तर वर्क पर युनिट टाईम. पॉवरला मराठीत म्हणतात शक्ती, वर्कला म्हणतात कार्य. म्हणजे तुम्ही एखादं काम करता तेव्हा पॉवर शक्ती म्हणजे काय, टाईम रेट ॲट विच वर्क इज डन. म्हणजे दर युनिट टाईमला म्हणजे दर सेकंदाला तुम्ही किती काम करता. म्हणजे समजा एखादी व्यक्ती खड्डा खोदत असेल तर त्या व्यक्तीने खड्डा खोदताना समजा अर्धा तास काम केलं असेल तर ते वर्क किती केलं ते बघायचं अर्ध्या तासात. त्याला अर्ध्या तासाने म्हणजे 30 मिनिट्सने, आता ते मिनिटचं सेकंड्समध्ये करून घ्यावं लागतं, 30 × 60. आणि त्या टाईमने डिवाईड केल्यानंतर जे काय मिळतं आपल्याला त्याला म्हणतात पॉवर, मराठीत त्याला शक्ती म्हणतात. त्यानंतर कायनेटिक एनर्जी, मराठीत त्याला आपण गतिज ऊर्जा म्हणतो. त्याचा फॉर्म्युला असतो ½ mv². म्हणजे तेच उदाहरण आपण घेऊ, बाईक इज इन मोशन, देन इट्स कायनेटिक एनर्जी इज ½ mv², मास ऑफ दॅट व्हेकल, दॅट बाईक, इंटू स्क्वेअर ऑफ वेलॉसिटी ऑफ दॅट बाईक. और whenever any ball is in motion, then it possesses the kinetic energy. Kinetic energy is ½ mv², half into mass of that ball into square of velocity of that ball. Always remember, kinetic energy is possessed by bodies in motion only. If the body is in the state of rest, then it does not have a kinetic energy. Any body is placed on the table, then it is at rest. Therefore, its velocity is 0. Therefore, it does not have a kinetic energy. Only moving bodies possess kinetic energy. The next formula is conductance इक्वल टू 1 रेजिस्टन्स. आता विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सेकंड पेपरमध्ये होईल किंवा तुमचं 9वी 10वीला हे झालेलं असेल. आपल्याला आता यावर्षी इलेक्ट्रिसिटीचं जे चॅप्टर असेल त्याच्यामध्ये आपण याबद्दल डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे इथं जास्त सांगत नाही, कारण या चॅप्टरमध्ये याचा जास्त संबंध येत नाही. तरी पण हा फॉर्म्युला तुम्हाला कुठल्या तरी चॅप्टरमध्ये तो शिकायचाच आहे. हा फॉर्म्युला पाठ ठेवा. कंडक्टन्स इक्वल टू 1 रेजिस्टन्स. कंडक्टन्स म्हणजे काय, वी नो दॅट करंट फ्लोज थ्रू मेटल वायर. देन सम वायर्स आर गुड कंडक्टर, सम वायर्स आर नॉट गुड कंडक्टर. काही धातूंमधून करंट खूप चांगल्या प्रकारे जातो, काहीमधून जात नाही. तर ज्याच्यातून जास्त करंट जातो त्याचं कंडक्टन्स जास्त असतं आणि रेजिस्टन्स कमी असतं. ज्या वस्तूमधून कमी करंट जातो त्याचं रेजिस्टन्स जास्त असतं. रेजिस्टन्सला मराठीमध्ये म्हणतात रोध, म्हणजे विरोध करण्याची क्षमता, करंटला विरोध करण्याची क्षमता. याच्याबद्दल आपण नंतर करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरबद्दल शिकूयात. फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1 टाईम पिरियड. हे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एक उदाहरण सांगतो. सपोज सेलिंग फॅन. वेन सेलिंग फॅन रोटेट्स इट परफॉर्म्स नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स इन 1 सेकंड. फ्रिक्वेन्सी इज डिफाईन्ड ॲज नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड. म्हणजे फॅन फिरताना खूप फास्ट फिरतो, तेव्हा तो एका सेकंदामध्ये जेवढ्या फेऱ्या पूर्ण करेल त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. अँड दॅट फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1 टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजे काय, तर तो फॅन एक राऊंड पूर्ण करायला किती वेळ लावेल त्याला म्हणतात टाईम पिरियड. टाईम टेकन बाय एनी ऑब्जेक्ट टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन. याच्याबद्दलसुद्धा आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्यानंतरचा फॉर्म्युला आहे करंट. करंट इज डिफाईन्ड ॲज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करंट म्हणजे चार्ज अपॉन टाईम. याच्याबद्दलसुद्धा आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये शिकणार आहोत, त्यामुळे इथं जास्त सांगत नाही, पण तरीही सुद्धा तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ असणं फार आवश्यक आहे.
Resistance is defined as potential difference, that is also called as voltage per unit current. Potential difference upon current. Actually this is Ohm's law. याच्याबद्दल सुद्धा आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये शिकणार आहोत. तरीही हे फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहे. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आपलं जेव्हा होईल तेव्हा होईल, तरी पण तुम्ही हे फॉर्म्युले पाठ करून ठेवा, फार महत्त्वाचे आहेत. हे 12वीला सुद्धा लागणार आहेत. पोटेन्शियल डिफरन्स इज डिफाईन्ड ॲज वर्क पर युनिट चार्ज. हे सगळे सेकंड पेपरमधले फॉर्म्युले आहेत. त्यानंतरचा फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक इंडक्शन, दॅट इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. जेव्हा मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे आपले चॅप्टर होतील, त्यामध्ये आपण याच्याबद्दल शिकणार आहोत. तर हे होते काही महत्त्वाचे फॉर्म्युले. आफ्टर दॅट वी विल सी सम फिजिकल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज विच हॅव सम स्पेशल नेम. अशा काही डिराइव्ड क्वांटिटीज आहेत की ज्यांना स्पेशल, त्यांच्या युनिटला स्पेशल नेम दिलेला आहे. म्हणजे कसं की आपल्याला माहीत आहे डिराइव्ड क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज असतात की ज्या डायरेक्ट मोजता येत नाही, ज्या मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी क्वांटिटीवर अवलंबून राहावं लागतं. अशा डिराइव्ड क्वांटिटीजचे युनिट कधीकधी खूप मोठे असतात आणि मग ते मोठे युनिट पाठ करणं, लक्षात ठेवणं, लिहिणं गैरसोयीचं होतं, इनकन्व्हिनियंट होतं. आणि म्हणून मग असे मोठे युनिट वापरण्याच्या ऐवजी त्याच्या जागेवर त्याला सायंटिस्टचं नाव दिलेलं असतं त्या युनिटला, इन ऑनर ऑफ दॅट सायंटिस्ट. ज्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मोठमोठ्या महापुरुषांचे नावं आपण वेगवेगळ्या चौकांना देतो किंवा रस्त्यांना देतो किंवा त्यांचे पुतळे बांधतो आपण, विद्यापीठांना नावं देतो आपण, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बसस्टँड यांना आपण नावं देतो, त्यांचे पुतळे बांधतो आपण, त्यांचा सन्मान करतो. त्याच पद्धतीने सायंटिस्टचा सन्मान करण्यासाठी, खरं तर सायंटिस्टचं काम खूप मोठं असतं, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने मोठमोठ्या नेत्यांचे नावं विद्यापीठाला दिले जातात, रस्त्यांना दिले जातात, त्यांच्या नावांचे चौक असतात, तशा पद्धतीने शास्त्रज्ञांचा सुद्धा सन्मान व्हायला पाहिजे. आता यांचा सन्मान केला जातो. वेगवेगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांच्या युनिटला यांचे नावं दिलेले आहेत. काही उदाहरणं आपण बघूयात. आता या ठिकाणी पहा, असे काही फिजिकल क्वांटिटीज आज आपण बघणार आहोत ज्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, त्यांचे मोठमोठे युनिट्स आहेत, पण ते SI युनिट वापरले तर जातात, त्याच्याशिवाय त्यांना सायंटिस्टच्या नावावरून दुसरं एक युनिट दिलेलं आहे. ते बघा आता या ठिकाणी. फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी. आता याचा ॲक्च्युअल युनिट, त्याचा फॉर्म्युला जो असतो मास इंटू ॲक्सेलरेशन, त्याच्यावरून जर आपण काढलं तर येतं किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे एवढं लक्षात ठेवण्याच्या ऐवजी त्याला सायंटिस्टच्या नावावरून एक युनिट घेतलेलं आहे, न्यूटन. न्यूटननी खूप मोठं रिसर्च मेकॅनिक्समध्ये केलेलं आहे आणि न्यूटनचे 3 नियम पण आहेत. न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, ह्या तिन्हीमध्ये फोर्स येतं. त्या फोर्सला ह्या न्यूटन शास्त्रज्ञाचा सन्मान करण्यासाठी, इन ऑनर ऑफ दॅट सायंटिस्ट, हिज नेम इज यूज्ड ॲज अ युनिट ऑफ फोर्स. आता आपण कन्व्हेन्शन्समध्ये शिकलो आहे, यापूर्वीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहे, व्हाईल युजिंग युनिट्स, if that unit is a name of scientist, the first letter is always a small. While writing full name of unit, that unit may be name of scientist or may not be name of scientist, the first letter is always written a small letter. आपण असं शिकलो की युनिटचं पूर्ण नाव लिहिताना, म्हणजे मीटर, सेकंड, किलोग्रॅम, न्यूटन, ते शास्त्रज्ञाचं नाव असो अगर नसो, पहिलं लेटर हे स्मॉलच काढायचं. बट सिम्बॉल इज कॅपिटल N. आता सिम्बॉल लिहिताना मात्र ते युनिट हे जर सायंटिस्टचं नाव असेल तर सिम्बॉल कॅपिटल काढायचा, नसेल तर स्मॉल काढायचं. उदाहरणार्थ मीटर हे काही सायंटिस्टचं नाव नाही, त्यावेळेस आपण M स्मॉल काढतो. परंतु न्यूटन हे सायंटिस्टचं नाव आहे,
सायंटिस्टचं नाव असेल, शास्त्रज्ञाचं नाव असेल, तर सिम्बॉल लिहिताना ते सगळं पहिलं लेटर कॅपिटल आणि फुल नेम लिहिताना मात्र पहिलं लेटर स्मॉल काढायचं. आता याचे डायमेन्शन्स काय होतील ह्या डिराइव्ड क्वांटिटीचे, तर डायमेन्शन्स होतील M1 L1 T-2. इथं मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो डायमेन्शन्स तयार करण्यासाठी, युनिटवरून डायमेन्शन्स तयार कसे करायचे. आणि फोर्स ही डिराइव्ड क्वांटिटी आहे बघा, कोणत्या कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. किलोग्रॅम म्हणजे मासवर डिपेंड आहे, मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. मीटर कशाचं युनिट आहे, लेंथवर डिपेंड आहे, लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. अजून सेकंड कशाचं युनिट आहे, टाईमचं युनिट आहे, टाईमसुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणजे हे जे SI युनिट असतं त्याच्यामध्ये सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज असतात, कारण जेवढ्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीजवर अवलंबून असतात. त्यामुळे ह्या कॉलममध्ये तुम्हाला SI युनिटच्या कॉलममध्ये जे युनिट्स तुम्हाला मिळतील, किलोग्रॅम, मीटर, सेकंड वगैरे, त्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज असतील, त्यांच्यावरती ह्या डिराइव्ड क्वांटिटीज डिपेंड आहे. आता बघा हे डायमेन्शन्स कसे तयार करायचे युनिटवरून, तर बघा किलोग्रॅम आलं आहे, किलोग्रॅम हे कशाचं युनिट आहे, मासचं. kg एकदा आलं म्हणून M⁻1 लिहायचं. मीटर हे कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट आहे, लेंथ. मीटर एकदा आलं म्हणून L⁻1 केलं. सेकंड हे कुठल्या फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट आहे, तर ते आहे टाईमचं. आणि हे सेकंड किती वेळेस आलं, 2 वेळेस आलं आणि डिनॉमिनेटरमध्ये आलं म्हणून T⁻². If you know the dimensions, you can write SI unit. Now see here, M1, M means mass, SI unit of mass is kg, so kg here. L1, L means length, SI unit of length is meter, so M here. And T⁻², T is a time and SI unit of time is second, therefore second square here. As it is -2, that means that second square should be written in denominator. Similarly, consider the second quantity, pressure. Pressure is force per unit area. Its SI unit is kg meter per second square. See here, kg, that is unit of mass, meter is unit of length, second is unit of time. All three are fundamental quantities. All derived quantities depends on fundamental quantity. Its unit can also be written as Newton per meter square, because pressure is a force per unit area and unit of force is Newton and that of area is meter square. But in honor of the scientist Pascal, we have given his name as a unit, we are using his name as a unit of pressure. पास्कल ह्या शास्त्रज्ञांनी प्रेशरच्या बाबतीत, फ्लुइड प्रेशरच्या बाबतीत खूप रिसर्च केलेला आहे. त्याच्या सन्मानार्थ त्याचं नाव हे प्रेशरचं युनिट म्हणून वापरलं जातं. while writing symbol you have to write PA, P capital, because it is a name of scientist. Now how to write the dimensions? You can easily write the dimensions from SI unit. See here, kg. Kg is unit of mass. Kg occurs only once, therefore M⁻1 here. Meter is unit of length and that meter occurs in denominator, therefore L⁻⁻1. And second is unit of time. Second occurs 2 times and that occurs in denominator, therefore T⁻². So these are dimensions of pressure. From dimensions you can write SI unit. How? This M means mass, SI unit of mass is kg, therefore kg. As here M⁻1, 1 means kg occurs only once. L⁻⁻1, L is length, its SI unit is meter. As here it is L⁻⁻1, therefore that meter occurs in denominator here. And T⁻², T is unit, T is a time and its unit is second. As here it is T⁻², therefore it is second square. This second square is in denominator. Similarly, energy, SI unit of energy is kg meter square per second square. All three fundamental quantities, fundamental units, kilogram, meter, second. Kilogram is unit of mass, meter is unit of length, second is unit of time. But in honor of scientist Joule, his name is used as unit of energy, and while writing symbol you have to write capital J.
and dimensions will be from this unit. You can write dimensions. Kg means m raised to 1. Meter square, meter is unit of length, therefore L raised to 2. And second square, that is in denominator, second is unit of time, therefore T raised to minus 2. These are dimensions of energy. Similarly, work and energy has the same unit, therefore same dimensions. SI unit of work will be kg meter square per second square, same as that of energy, because energy and work they are one and same. Work आणि energy हे एकसारखेच असतात. Whenever work is done, that is converted into energy, or whenever energy is spent, that is converted into work. We can also write SI unit of work as Newton meter, because work is product of force and displacement. त्यामुळे आपण न्यूटन मीटर असं सुद्धा लिहू शकतो. We know that work is product of force and displacement. Displacement means S. Now we know SI unit of force is Newton and that of displacement is meter. So we can write SI unit of work as Newton meter also. But another unit in honor of scientist Joule is used as SI unit of work. Joule ह्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ त्याचं नाव वर्कचं किंवा एनर्जीचं युनिट म्हणून वापरलं गेलेलं आहे. एवढं मोठं युनिट लक्षात ठेवण्याऐवजी kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर जूल लक्षात ठेवणं सोपं जातं. आणि इथून पुढं 11वीत आणि 12वीत सुद्धा आपण जास्त करून वर्कचं युनिट, एनर्जीचं युनिट जूलच वापरणार आहोत. फोर्ससाठी न्यूटनच शक्यतो हे लिहिणारच नाही, परंतु खरं युनिट SI युनिट हेच आहेत. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर वगैरे हे जे काय आहेत SI युनिटच्या कॉलममध्ये ते सांगतात की ह्या डिराइव्ड क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीजवर कशा प्रकारे डिपेंड आहे. सिम्बॉल विल बी कॅपिटल J for SI unit of work and dimensions will be m1 L2 T minus 2, because m1 means that is mass. In this SI unit you will see kg. Kg is SI unit of mass, therefore m raised to 1. Meter square, here meter is SI unit of length, therefore L square. Second square, second is SI unit of time and that is in denominator, therefore T raised to minus 2 here. The next quantity is power. Power is defined as work per unit time, work done per unit time. Its SI unit is kg meter square per second cube. Another unit joule per second can also be used. आता हे joule per second कसं येतं ते मी तुम्हाला इथं सांगतो. We know that power is equal to work per unit time. Now SI unit of work is joule and that of time is second, therefore we can use this unit joule per second as SI unit of work. म्हणजे पॉवरचं SI युनिट तुम्ही जूल पर सेकंड हे यूज करू शकता किंवा kg मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब हे यूज करू शकता तुम्ही. हे कसं येतं पहा तेही मी तुम्हाला सांगतो. आपल्याला माहीत आहे पॉवर इज डिफाइंड ॲज वर्क अपॉन टाइम. वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. नाउ फोर्स इज मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता याच्यामध्ये मासचं युनिट असतं kg, ॲक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंटचं मीटर, म्हणून इथं मीटर स्क्वेअर होईल. हे होईल मीटर स्क्वेअर अशा पद्धतीने. आणि पुन्हा खाली हे टाईम आहे, टाईमचं सेकंड आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सेकंड क्यूब होईल. तर अशा पद्धतीने हे युनिट आपल्याला मिळतं kg मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब किंवा जूल पर सेकंड.
but instead of using these units we generally use unit watt in honor of the scientist Watt. Watt या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ वॅट हे युनिट आपण पॉवरचं SI युनिट म्हणून वापरतो. सिम्बॉल विल बी कॅपिटल W. डायमेन्शन्स काय येतील आता तुम्ही इथं गेस करू शकता. kg असल्यामुळे इथं होईल m⁻⁴. मीटर स्क्वेअर, मीटर इज SI unit of length, so it will be L square here. And second cube, second is SI unit of time, that is in the denominator, so it will be T⁻³ here. These are the dimensions of power. ह्या डायमेन्शन्स वरून तुम्ही हे युनिटही तयार करू शकता. मासचं SI युनिट kg म्हणून इथं kg येईल. लेंथ स्क्वेअर, लेंथचं SI युनिट मीटर म्हणून मीटर स्क्वेअर. टाईमचा SI युनिट सेकंड, इथं T⁻³ असल्यामुळं इथं डिनॉमिनेटरमध्ये जाईल सेकंड क्यूब. द नेक्स्ट क्वांटिटी इज फ्रिक्वेन्सी. SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज पर सेकंड. But another unit, hertz. Hertz is a name of scientist. Hertz is used as SI unit of frequency. Symbol will be Hz. While writing the symbol, always remember if that is the name of scientist, then initial letter should be capital letter. Now from this SI unit we can write dimensions. Here only S means second, that is time. So here in dimensions there will be only T⁻⁻⁻, m⁻⁴ and L⁻⁴. So dimensions will be m⁻⁴, L⁻⁴ and T⁻⁻⁻, because there is no mass involved in formula of frequency and no length involved. याच्यामध्ये kg कुठं तुम्हाला दिसत नाही, याच्यामध्ये मीटर कुठंही तुम्हाला दिसत नाही. द नेक्स्ट क्वांटिटी इज इलेक्ट्रिक चार्ज. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज एम्पियर सेकंड. आता हे कसं येतं ते मी तुम्हाला सांगतो. वी नो दॅट. आता बघा, current is defined as rate of flow of charge upon time. ही करंटची डेफिनेशन आहे. फ्रॉम दॅट वी कॅन राईट Q इज इक्वल टू करंट I into T. Now SI unit of current is ampere and that of time is second. Therefore we write SI unit of charge as ampere second. इथं आपण हे युनिट एम्पियर सेकंड यूज करतो, परंतु हे युनिट यूज करण्याच्या ऐवजी एका शास्त्रज्ञाचं नाव, दॅट इज कुलोम, दॅट इज यूज्ड ॲज SI युनिट ऑफ चार्ज अँड सिम्बॉल विल बी कॅपिटल C. डायमेन्शन्स. आता यामध्ये डायमेन्शन्स काय होतील? डायमेन्शन्समध्ये सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज असतात. आतापर्यंत तुम्ही पाहिलं मास, लेंथ आणि टाईम, परंतु याच्यामध्ये आता ॲम्पियर हे करंटचं युनिट आहे आणि करंट ही सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे, आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये डायमेन्शन्स कसे होतील? याच्यामध्ये kg कुठं नाही म्हणून m⁻⁴, मीटर लेंथचं युनिट कुठं नाही म्हणून L⁻⁴, सेकंड आहे टाईमचं युनिट म्हणून L⁻⁴, आणि करंट असेल तर करंटसाठी I घ्यायचं आणि ॲम्पियर एकदा आलं म्हणून I⁻⁴. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. नेक्स्ट क्वांटिटी इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल विच इज डिफाइंड ॲज वर्क पर युनिट चार्ज. Its SI unit is kg meter square per second cube per ampere or watt per ampere. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट वॅट पर ॲम्पियर असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता एवढं मोठं युनिट लक्षात ठेवण्याच्या ऐवजी इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट एका शास्त्रज्ञाच्या नावावरून घेतलेलं आहे आणि ते आहे व्होल्ट आणि सिम्बॉल विल बी कॅपिटल V. डायमेन्शन्स काय होतील हा फॉर्म्युला तुम्हाला सांगेल. kg, that is SI unit of mass, so m⁻⁴ first. Meter square, meter is SI unit of length, so L square. T⁻⁻⁴, because second is SI unit of time and that is in the denominator and that is cube, so it will be T⁻⁻⁴. And ampere is SI unit of current and that is in the denominator, so it will be I⁻⁻⁴. So these are the dimensions of electric potential. Next physical quantity is resistance. Resistance is defined as the property of a material to oppose the electric current flowing through the conductor. याबद्दल आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये नंतर शिकू, परंतु तुर्तास तुम्ही त्याचं युनिट लक्षात ठेवा. SI युनिट इज kg meter square per second cube per ampere square.
आता एवढं मोठं युनिट लक्षात ठेवण्याच्या ऐवजी एका शास्त्रज्ञाचं नाव त्याला दिलेलं आहे अँड दॅट इज ओहम. ओहम इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. ओहमचा एक लॉ आहे जो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सिम्बॉल विल बी ओमेगा. दिस इज ग्रीक लेटर कॅपिटल ओमेगा. बघा इथं थोडासा फरक आहे. शास्त्रज्ञांचे नावं वापरलेले आहेत. सिम्बॉलमध्ये त्यांचं इनिशियल लेटर घेतलं, परंतु इथं ओ नाही घेतले, तर इथं घेतलेलं आहे ओमेगा. ग्रीक लेटर आहे कॅपिटल ओमेगा. तसं इंग्लिशमध्ये कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स असतात, तसे ग्रीक अल्फाबेट जे असतात त्याच्यामध्ये पण कॅपिटल आणि स्मॉल असतात. हे झालं रेजिस्टन्स. आता हे कॅपिटल ओमेगा आणि स्मॉल ओमेगा कसं असतं तेही मी तुम्हाला सांगतो. बघा स्मॉल ओमेगा अशा पद्धतीने असतं. बघा इथे हे बघा अशा पद्धतीने स्मॉल ओमेगा असतं. कॅपिटल ओमेगा आपण पाहिलं कसं आहे ते अशा पद्धतीने आहे. दॅट इज SI युनिट ऑफ रेजिस्टन्स. अँड हाऊ टू राईट द डायमेन्शन्स ऑफ रेजिस्टन्स नाव. सी दिस युनिट kg. सो यू विल हॅव टू राईट m⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर l⁻². सेकंड क्यूब दॅट इज इन द डिनॉमिनेटर. सो t⁻³ अँड एम्पियर स्क्वेअर. एम्पियर इज SI युनिट ऑफ करंट. सो I⁻² because this ampere square is in the denominator. Next quantity is conductance. SI unit of conductance is ampere square second cube per kg meter square or ampere per volt. आता हे युनिट कसं आलं? कंडक्टन्स इज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे आपण असं लिहू शकतो कंडक्टन्स is equal to 1 upon resistance. कंडक्टन्स इक्वल टू 1 अपॉन रेजिस्टन्स. त्यामुळे रेसिप्रोकल असल्यामुळे जे रेजिस्टन्सचं युनिट आहे कंडक्टन्समध्ये ते उलट होईल. म्हणजे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरमध्ये जाईल. त्यामुळे इथे बघा रेजिस्टन्समध्ये kg मीटर स्क्वेअर जे न्यूमरेटरमध्ये होतं ते डिनॉमिनेटरमध्ये गेलं. आणि सेकंड क्यूब पर एम्पियर स्क्वेअर. सेकंड क्यूब एम्पियर स्क्वेअर जे डिनॉमिनेटरमध्ये होतं सेकंड क्यूब एम्पियर स्क्वेअर ते न्यूमरेटरमध्ये आलेलं आहे. परंतु एवढं मोठं युनिट लक्षात ठेवण्याच्या ऐवजी त्याला एका सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे. दॅट इज सिमेन्स अँड सिम्बॉल इज कॅपिटल S. डायमेन्शन्स विल बी यू कॅन राईट द डायमेन्शन्स फ्रॉम दिस युनिट. हिअर यू विल सी kg is in the denominator, so m⁻⁻⁴. Meter square is also in the denominator and that is square, so here it will be l⁻². Second, that is unit of time which is in the numerator and that is s cube, therefore here it will be t⁻³ and I⁻², because ampere, that is SI unit of current, and that is a square which is in the numerator. म्हणजे रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स हे एकमेकांचे रेसिप्रोकल असल्यामुळे जे रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स आले त्याच्यामध्ये जे पॉवर्स आहेत त्याचं साईन चेंज होऊन ते कंडक्टन्सचे होतील. म्हणजे इथं m⁻⁻⁴ आहे, इथं m⁻⁻⁻⁴, इथं l² आहे, इथं l⁻², इथं रेजिस्टन्समध्ये t⁻³ आहे, इथं t⁻+3 आहे, रेजिस्टन्समध्ये I⁻² आहे, इथं कंडक्टन्सच्या डायमेन्शन्समध्ये I⁻+2 आहे. द नेक्स्ट क्वांटिटी इज magnetic flux. SI unit of magnetic flux is kg meter square per ampere second square. But another unit in honor of scientist Weber is used. That unit is Weber. Symbol will be WB. Dimensions can be written from this SI unit. kg means in dimensions we will have to write m⁻⁴, and meter square means here in dimensions l². Per ampere per second square, that means t⁻² and I⁻². The next physical quantity is magnetic induction, which is magnetic flux per unit area. SI unit will be kg per second square ampere, but another unit, that is Tesla, is used as SI unit of magnetic induction. Tesla is a name of scientist. Symbol will be capital T and dimensions can be written from this SI unit as here it is kg, so m⁻1 per second square means l⁻², and sorry l⁻0, because
देर इज नो लेंथ, नो मीटर इन्व्हॉल्ड इन दिस युनिट. याच्यामध्ये मीटर कुठंही नाही, म्हणजे लेंथचं युनिट कुठंही नाही, म्हणून L⁻0. आणि सेकंड स्क्वेअर, सेकंड हे टाईमचं युनिट आहे आणि ते तिथं स्क्वेअर आलेलं आहे डिनॉमिनेटरमध्ये, म्हणून T⁻². आणि ॲम्पियर करंटचं युनिट आलं म्हणून I⁻1. द नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी इज इंडक्टन्स. SI युनिट इज kg मीटर स्क्वेअर पर ॲम्पियर सेकंड स्क्वेअर. हे सगळे एवढे युनिट्स लक्षात ठेवायला जड जातं, अवघड जातं. आणि म्हणून आपण काय करतो की सायंटिस्टचे नावं जे लक्षात ठेवायला सोपे आहेत. इंडक्टन्सला सायंटिस्ट हेनरी ह्या सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे. सिम्बॉल आहे कॅपिटल H. आणि डायमेन्शन्स तुम्ही याच्यावरून लिहू शकता. kg म्हणजे m⁻1. मीटर इज युनिट ऑफ लेंथ, इट इज मीटर स्क्वेअर, देअरफॉर हिअर L². T⁻2 because here S square, S is unit of time and that is in denominator, therefore T⁻2. Ampere is unit of current and that is in denominator and that is A², therefore here I⁻². And finally the physical quantity is capacitance. SI unit of capacitance is ampere square (2⁴) पर kg पर मीटर स्क्वेअर, किंवा आपण कुलम पर व्होल्ट हे युनिटसुद्धा यूज करू शकतो, कारण कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो चार्ज पर युनिट पोटेन्शियल डिफरन्स. हे तुमचं नंतर होईल, फक्त हे युनिट लक्षात ठेवा. आता हे युनिट SI युनिट लक्षात ठेवणं तसं अवघड आहे आणि म्हणून एक सोपं युनिट सायंटिस्टच्या नावावरून, फॅराडे या सायंटिस्टच्या नावावरून फॅराड हे युनिट वापरलेलं आहे. फॅराडेने या फील्डमध्ये भरपूर रिसर्च केलेलं आहे. सिम्बॉल आहे कॅपिटल F. आणि डायमेन्शन्स लिहायचे असतील तर तुम्ही या युनिटवरून लिहू शकता. बघा आता या ठिकाणी kg आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि kg एकदाच आलेलं आहे, म्हणजे इथं m⁻1 घ्यावं लागेल. मीटर स्क्वेअर आहे, मीटर हे लेंथचं युनिट आहे, इथं स्क्वेअर आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे. डिनॉमिनेटरमध्ये असेल तर पॉवर आपण मायनसने वाढवतो, म्हणून इथं L⁻2 होईल. त्यानंतर सेकंड आहे, सेकंड⁻4 आहे, म्हणजे टाईमचं युनिट आहे, ते टाईम 4 वेळेस मोजावा लागतो, म्हणून इथं T⁻4 घेतलं. आणि ॲम्पियर स्क्वेअर आहे, ॲम्पियर इज युनिट ऑफ करंट, करंटसाठी आपण I सिम्बॉल घेतो आणि इथं ॲम्पियर स्क्वेअर आहे, न्यूमरेटरमध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी I² घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी या काही फिजिकल क्वांटिटीज पाहिलेल्या आहेत की ज्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, म्हणजे त्या सगळ्या ज्या आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. दिस क्वांटिटी कॅन नॉट बी डायरेक्टली मेजर्ड, दे डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. त्यांचे हे युनिट जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येतं की ह्या क्वांटिटीज कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. या ठिकाणी बघा सगळीकडं kg मीटर सेकंड. आपण ज्या फंडामेंटल क्वांटिटीज पाहिलेल्या आहेत पहा, ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत +2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज. तर त्यांचे हे युनिट्स आहेत, फंडामेंटल युनिट्स त्यांना म्हणतात. मीटर, kg किलोग्रॅम, सेकंड, ॲम्पियर, कॅन्डेला, केल्विन, मोल. तर या ज्या आपण क्वांटिटीज इथं पाहिलेल्या आहेत याच्यामध्ये सगळीकडे त्याच आहेत. kg मीटर म्हणजे सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, सगळे फंडामेंटल युनिट्स आहेत. ॲम्पियर हे सुद्धा करंटचं युनिट आहेत, त्याच्यावर या सगळ्या डिपेंड आहेत. परंतु हे युनिट मोठे होतात आणि म्हणून आणि त्याचवेळी शास्त्रज्ञांनी या ठिकाणी बरंचसं काम केलेलं असतं, बरंचसं रिसर्च केलेलं असतं. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे नावं ह्या फिजिकल क्वांटिटीजचे युनिट्स म्हणून वापरलेले आहेत. ते युनिट्स आपण इथं पाहिलेले आहे. हे पाठ करा, हे कायमस्वरूपी लक्षात घ्या. हे फक्त काय आपल्याला ह्या चॅप्टरपुरतं मर्यादित नाही आहे. हे आपण जेव्हा 11वी सगळं शिकणार, 12वी शिकणार आणि 12वीच्या नंतरसुद्धा आपण जेव्हा हायर एज्युकेशन घेणार त्या सगळ्यामध्ये आपल्याला हे उपयोगी पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरच्या पिरियडमध्ये आपण युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस हा पार्ट घेणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.